यानंतर बातमी आखाड्यातून येते। खेळाच्या मैदानातून महाराष्ट्राचा पैलवान सुनील साळुंखेनं यंदाचा हिंद केसरी किताब पटकावलाय। अटीतटीच्या लढतीत सुनीलनं हरियाणाच्या हितेश कुमारचा 9 विरुद्ध 7 गुणांनी पराभव केलाय। कर्नाटकातील जमखंडी इथं ही कुस्ती स्पर्धा पार पडली। सुनील साळुंखे हा सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील खवासपूर तालमीचा पैलवान आहे। अतिशय लहान गावातून आलेल्या या मल्लानं यंदाची हिंद केसरीची गदा पटकावली आहे। मित्रांनो, लाल मातीनं अनेक पैलवानांचे आयुष्य बदलवले। असाच एक पैलवान आहे, लाल मातीनं त्यांचं आयुष्य बदलवलं आहे। कसं तुम्हाला वर्दीवरूनच कळेल। पैलवान सुनील साळुंखे साहेब आहेत आपल्याबरोबर। नमस्कार। नमस्ते। आत्ता कुठं पोस्टिंग आहे? सध्या मी उपविभागीय पोलीस अधिकारी वाई या ठिकाणी पोस्टेड आहे। वाई डिव्हिजनचं चार्ज माझ्याकडे। मागील 8 महिन्यापासून मी वाई या ठिकाणी आहे। मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा। त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा। पहिल्यांदाच मुलाखत देते, त्यामुळं काय काय गोष्टी आपल्या नवीन प्रेक्षकांना सांगा। नक्की तुमचं गाव काय, कशा पद्धतीनं कौटुंबिक पार्श्वभूमी राहिलेले? माझं गाव सांगोला तालुक्यात बामणी हे गाव आहे माझं। घरी मी आणि माझे 2 भाऊ, माझा लहान भाऊसुद्धा माझ्याबरोबर तालमीत होता। आम्ही दोघं तालमीत होतो। त्यानंतर मी 2013ला उपमहाराष्ट्र केसरी झालो, 2015ला हिंदी केसरी झालो। त्यानंतर 2019ला मी 17-27 या बॅचमध्ये मी ट्रेनिंग केलं। माझ्याबरोबर 7 आणखीन DYSP होते, त्यांच्याबरोबर मी ट्रेन केले। 1 वर्षाचं ट्रेनिंग मी नाशिक या ठिकाणी केलं। त्यानंतर प्रोबेशनरी DYSP म्हणून मी नंदुरबार या ठिकाणी 1 वर्ष कामकाजाचा अनुभव घेतला। त्यानंतर मी माझी पहिली पोस्टिंग विदर्भात वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी डिव्हिजन या ठिकाणी झाली। मी त्या ठिकाणी 2.25 वर्ष काम केलं। त्यानंतर माझी दुसरी पोस्टिंग फील्डवरची सांगली जिल्ह्यातील जत डिव्हिजन या ठिकाणी झालं। जत डिव्हिजन म्हणजे क्राईमच्या बाबतीत खूप कर्नाटकची बॉर्डर साईडला असल्यामुळे क्राईम भरपूर प्रमाणात क्राईम आहे त्या ठिकाणी। पण प्रथम जत डिव्हिजन थोडं आपल्या भागातलं आहे, पश्चिम महाराष्ट्रात येते, म्हणून मी जतला जायचा विचार केला होता। त्यावेळेस बरेच जण म्हणले की जत डिव्हिजन थोडं जास्त हेवी आहे, पैलवान माणूस आहे, जत डिव्हिजन पेलेलं का? पण शेवटी पैलवानाला कुठलीही गोष्ट अशक्य अशी काही नसतं। एकदा त्यात पडला का पैलवानाला काहीही शिकवावं लागत नाही, त्यात पडला का पैलवान ऑटोमॅटिक शिकून जातो। नवीन लोकांना वाटतं की बाबा पैलवान आहे, ह्या क्षेत्रात त्याला काम जमत असेल का, किंवा तो काम करू शकेल का? पण असं काही नाही। पैलवान कुठेही जरी गेला तरी तो ॲडजस्ट होतो आणि त्या पद्धतीनं तो काम करतो। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं थोडं तुम्हाला थांबवतो। कुस्ती खेळत होता, अचानक एक नवीन क्षेत्रात तुम्ही गेला, पूर्ण पोलीस दलात, तर थोडं अवघड गेलं का? कारण सगळ्याच गोष्टी नवीन आणि सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात। तुम्ही म्हटला की पहिल्यांदा काय अवघड नसतं, पण सुरुवातीचा काळ सांगा, कशा पद्धतीनं गेल्यानंतर वातावरण होतं, पहिल्यांदा कशा पद्धतीनं ते ॲडजस्टमेंटला वेळ लागला ते सांगा। सुरुवातीला तर बघताना असं वाटतं की DYSP होऊन जातं, पण ज्यावेळेस खरोखर त्यात आपण पडतो ज्यावेळेस माझं ट्रेनिंग 16 जानेवारीला MPA नाशिक या ठिकाणी सुरू झालं, त्यावेळेस पहिले 2-3 दिवस किंवा पहिले 4-6 महिने असे गेले की आपली तालमीतली सवय असते, सकाळी प्रॅक्टिस करणं, त्यानंतर खुराक घेणं, दुपारी झोपणं, त्यानंतर संध्याकाळचं प्रॅक्टिस, पण पूर्ण शेड्यूल चेंज होऊन जातं। दुपारी झोपण्याची सवय असते, MPAमध्ये गेल्यानंतर ती सवय आपल्याला चेंज करावं लागतो। त्यानंतर ड्रिल काय असते, कायदा काय असतो, हा सगळा अनुभवावा लागतो। जे सुरुवातीला आपण अभ्यास केलेला असतो त्या पद्धतीने परत अभ्यास करावा लागतो। त्या ठिकाणी कसं MPAमध्ये गेलं तरी फक्त ट्रेनिंग घेऊन किंवा त्या ठिकाणचं आउटडोर इनडोर दोन्ही परीक्षा पास व्हावं लागतात DYSPला। जरी त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट नियुक्ती केली असेल तरी आउटडोर इनडोर दोन्ही परीक्षा, लॉच्या परीक्षा आपल्याला पास व्हावं लागतात। त्यानंतर आपल्याला मग फील्डवर आपल्याला काम करता येतं किंवा पूर्ण आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येतो। पण सुरुवातीच्या काळात थोडं मला अवघड गेलं की लॉ काय असतो काय समजून घ्यायलाच माझे पहिले 3-4 महिने गेले। त्यानंतर हळूहळू माझ्याबरोबरची जी बॅचमेंट माझे होते ते UPC करणारे होते, एक्सटेन्शन बॅच होती, त्यांच्याकडून मला खूप मदत झाली। एक पैलवान म्हणून त्यांनी सगळ्यांनी मला समजून घेतलं, जिथं जिथं मला काय समजत नव्हतं त्या सगळ्यांनी मला एकत्र घेऊन समजावून सांगून त्यांच्याबरोबर मला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी घेऊन गेले मला शेवटपर्यंत।
कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्ही सांगितली, पण घरात कोण होतं का पैलवान? आणि कुस्ती खेळा असंही कुणी सांगितलं, कुणी सुचवलं की कुस्ती खेळा, कुस्तीत चांगलं करिअर होतं, हे कुणी सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा? सुरुवातीला म्हणजे मी लहान असताना वडिलांना आवड होती, घरात कोण कुस्ती खेळलेलं नव्हतं, पण गावामध्ये कुस्तीचं वातावरण होतं, गावातले पैलवान होते, ते पहिल्यापासून कुस्ती खेळत होते. त्यांना त्यामुळे वडिलांना पण त्यांच्या संगतीत असल्यामुळं त्यांना पण कुस्तीची आवड निर्माण झाली ती. जरी कुस्ती खेळत नसते पण कुस्ती खेळ त्यांना आवडत होता. त्यामुळे मी आमच्या घरातला पहिलाच व्यक्ती आहे की मला त्यांनी तालमीत पाठवलं आणि मी कुस्तीत करिअर केलं. कुठल्या तालमीत होता तुम्ही? मी खवसपूरला, आता जे आमचे वस्ताद होते भारत भोसले यांच्यापाशी खवसपूरला मी तालमीत होतो. जवळजवळ 17 ते 18 वर्ष मी तालमीत होतो. आता तुम्ही हा सगळा प्रवास सांगताय, जसं मी प्रस्तावनेत सांगितलं की पोलीस दलात आला तुम्ही, पण महाराष्ट्रातील जे कुस्ती शौकीन आहेत, जे कुस्तीगीर आहेत, त्यांना कळलं की ह्या पद्धतीनं ह्या लेवलची पोस्ट कुस्तीतून भेटते. आणि शासन सध्या प्रत्येक खेळाडूसाठी, म्हणजे कुस्तीतील खेळाडूसाठी म्हणता येणार नाही, प्रत्येक खेळाडूसाठी क्लास 1 पोस्ट त्याने जर चांगला परफॉर्मन्स दाखवला, चांगला गेम खेळलेला असेल, मेडल आणून दिला असेल देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, तर शासन त्यांचा विचार करून त्यांना चांगली संधी देत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं असतं की कुस्ती बरोबर बौद्धिक कुस्ती. तर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, कशा पद्धतीनं त्या गोष्टी सांगा? माझं शिक्षण BA झालेलं आहे. पण कसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं पहिलवानाला कोणतीही गोष्ट शिकायला जास्त अवघड जात नाही. सुरुवातीच्या काळात थोडं अवघड वाटतं, पण एकदा पहिलवान त्यात उतरला तर तो शेवटपर्यंत तो त्या गोष्टीचा शेवटच करतो आणि पूर्ण ज्ञान घेऊन एखाद्या डिव्हिजन चालवायचं म्हटलं, एखाद्या डिव्हिजनच्या ठिकाणी आपण जाऊन बसलो DYSP म्हणून, तर त्या परिसराचं किंवा कायद्याचं किंवा सगळ्या गोष्टीचं ज्ञान असेल तरच आपण त्या ठिकाणी बसून उपयोग असतो. नाहीतर त्या ठिकाणी बसलं आपल्याला जर कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नसेल किंवा आपल्याला कायद्याची काही माहिती नसेल तर त्या ठिकाणी बसून आपण डिव्हिजन चालवू शकणार नाही, कारण की खूप जबाबदारीची पोस्ट असते ही. त्यामुळं आपल्याला ती सर्व गोष्टी आत्मसात करून किंवा त्या कायद्याचं सर्व माहिती घेऊन आपल्याला त्या ठिकाणी बसणं योग्य राहतं. कारण की जर एखादा चुकीचा निर्णय झाला त्यातून खूप जास्त नुकसान होऊ शकत असतं. त्यामुळं आपण असं काय आता सध्या तरी अडचणीचं काय वाटत नाही. जे बाकीचे DYSP करतात त्या पद्धतीने मी त्यांच्याबरोबर करत असतो. म्हणजे पैलवान म्हणून कुठं महागाई असं नाही, त्यांच्याबरोबरीने मी करतो. शिक्षणाचं महत्त्व काय सांगाल? अनेक कुस्तीगीर हा व्हिडिओ बघत असतील, कुस्ती चांगलं खेळतात, खेळातील करिअर चांगलं आहे, पण त्याच्याबरोबर शिक्षणाचं महत्त्व. फक्त कुस्ती खेळून उपयोग नाही. आज आपण बघतोय की जर तुम्ही आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी मेडल जरी आणलं तरी शासन तुम्हाला पोस्ट देताना, क्लास 1 पोस्ट देताना तुमचं शिक्षण किती झालं हे बघतच असतं. तुमचं शिक्षण जर नसेल तर शासन ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तरच तुम्हाला क्लास 1ची पोस्ट देतं, नाहीतर देत नाही. त्यामध्ये काय असं फक्त डायरेक्ट पोस्ट मेडल आणलं आणि तुम्हाला पोस्ट दिली असं होऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षणाचं तेवढंच महत्त्व आहे. आणि शेवटी आपण कुस्तीबरोबर बाकीच्या विद्यार्थ्यासारखं 100% आपण नाही आलो तरी आपल्या कुस्तीत 100% येऊ, इकडं आपण 50% येऊ, पण दोन्ही एकत्र पाहिजे तर आपण 1 नंबरला किंवा आपल्याला जे काही साध्य करायचं ते करू शकतो. सध्याची कुस्ती तुम्ही खेळत होता त्यावेळेस तेवढं ग्लॅमर नव्हतं. आता अनेक यूट्यूब चॅनल्स आलेत, सोशल मीडियात भरपूर प्रसार होतो पैलवानांचा, कुस्तीचा. तर आजची कुस्ती तुमच्या नजरेनं कशी आहे? आजची कुस्ती म्हणजे ज्यावेळेस आम्ही खेळतो त्यावेळेस एखादी कुस्ती या ठिकाणी झाली आणि ते प्रत्येकापर्यंत पोचायला खूप वेळ जायचा, 4 दिवस 8 दिवस, किंवा ह्या मैदानातून त्या मैदानात गेलं, काल असं झालं तसं झालं. पण आता ह्या ठिकाणचे लाईव्ह आपण तुमच्यासारख्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपण लाईव्ह घरी बसूनसुद्धा, आज प्रेक्षक या ठिकाणी थोडे कमी आहेत, पण ह्यात तुम्ही पण थोडं जबाबदार आहे की घरी बसून एवढ्या आरामशीर त्यांना खूप इथपर्यंत येण्याचा त्रास त्यांचा वाचतो किंवा वेळ वाचतो, प्रवासाची दगदग नाही. त्यामुळे ती घरी बसूनच जास्त बघण्याला महत्त्व देतात. आणि वयस्कर लोकांसाठी तर एकदम चांगलं आहे की जे येऊ शकत नाहीत, म्हणजे जुने पैलवान असे असतील की त्यांना खूप कुस्तीची आवड असेल पण ह्या ठिकाणी येऊन ते बघू शकत नाहीत, शरीर साथ देत नसेल किंवा वय झालं असेल किंवा प्रवास सहन होत नसेल, पण आपल्यासारख्या माध्यमातून ते घरी बसूनसुद्धा या ठिकाणची लाईव्ह कुस्ती ते बघू शकतात. त्यामुळं आपलंसुद्धा सर्व या टीमचं आम्ही अभिनंदन करतो. पैलवान आणि कुस्ती
हे नातं असं आहे की कधीही न सुटणार. आता तुम्ही पोलीस दलात काम करताय, ते नातं अजून अबाधित आहे का? प्रॅक्टिस करता, व्यायाम तर करतच असाल, पण अजून कुस्तीशी नातं कसं आहे? जरी सर्व्हिस करत असलो तरी कुस्तीबरोबर माझं नातं सुटलेलं नाही. मी सध्या माझ्या गावी खूप मोठा आखाडा सुरू केलेला आहे. त्या ठिकाणी सध्या 70 ते 80 मुलं त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. मी हरियाणावरून एक NIS कुस्ती कोच आणून त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातला एक कुस्ती कोच त्या ठिकाणी आहे. जरी मला वेळ देता येत नसला तरी त्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी मी वैयक्तिक त्या वस्तात लोकांचा पगार देऊन मी त्या ठिकाणी कुस्तीसाठी मी लहान मुलं तयार करण्यासाठी किंवा आमच्या भागातल्या मुलांसाठी सोयीच व्हावं यासाठी मी मॅट आणि मातीचा दोन्ही आखाडा मी गावी सुरू केलेला आहे. त्यानंतर जेव्हा फील्डवर पण मी काम करत असतो त्यावेळेस एखादा पहिलवान माझ्या समोर आला, लहान असेल मोठा असेल, त्यावेळेस ती आपल्या घरातला कोणतरी व्यक्ती आला असं मला वाटतं. त्यामुळं पहिलवानाबरोबर ती एक वेगळी आपुलकी असते. आपण कुठेतरी एकदम बाहेरच्या ठिकाणी गेलो आहे किंवा परदेशात गेलो आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक आपल्या गावाकडचा व्यक्ती भेटल्यावर जसा आनंद वाटतो, त्यावेळेस जेव्हा आपण फील्डवर काम करत असतो त्यावेळेस एखादा पहिलवान लहान असो किंवा मोठा असो ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस तो आपल्यातला आहे किंवा आपल्या घरातला आहे असा फील होतो आपल्याला. आणि खूप समाधान वाटतं की तू काय करतो, सध्या किती प्रॅक्टिस करतो, काय विचारायला बाकीचं सगळं काम बाजूला ठेवून त्याची विचारपूस करू वाटतं. या हृदयाशी त्या हृदयाशी भिडे पैलवानांच्या बाबतीत तर खरंच आहे. सोशल मीडियात तुम्ही फार कमी असता, कारण सांगून टाका. कारण मी मुलाखती बघितल्या नाहीत, कधी तुमचा रील्स बघितला नाही, काय नाही, कारण काय आहे याच्यामागे? नाही, सोशल मीडियात मी नाही, म्हणजे मला त्या गोष्टी जास्त अशी आवड नाही. आणि म्हणजे कुठे फोटो काढला तरीसुद्धा मी आजपर्यंत मी कधीही स्टेटस ठेवलेलं नाही किंवा DP चेंज करत राहायचा मी ते पण कधी केलेलं नाही. कारण की मला सोशल मीडिया ह्या गोष्टीची जास्त आवड नाही. ते असं म्हणजे पहिल्यापासूनच आवड नसल्यामुळे ते नाही मी करत नाही. मित्रांनो, पहिलीच मुलाखत असेल ह्यांची आणि मी खूप वेळ त्यांना म्हणत होतो मुलाखत द्या. कारण काय ह्यांचं व्यक्तिमत्व, आपलं काम आणि आपल्या दिलेली जबाबदारी ह्या संबंधित आहे. त्यामुळे सोशल मीडियात एवढे नाहीत, पण आता पुढं येतील सोशल मीडियात. आता पहिलवान मला हे सांगा, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजची कुस्ती पाहिली तर असे आरोप होतात की वेगवेगळे इंजेक्शन घेतले जातात, त्याच्यानंतर उत्तेजक द्रव घेतले जातात, त्यामुळं जो आपण म्हणू निकोप स्पर्धा होत नाही. तर काय तुमचं काय ह्याच्या मागं म्हणणं आहे, ऑब्झर्वेशन आहे? सध्या डोपिंगची म्हणजे आपल्या कुस्ती क्षेत्रासाठी खूप खूप मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे. पैलवानांचं नुकसान व्हायला, त्या कुटुंबाचं नुकसान व्हायला लागले. खूप पैलवानांना म्हणजे आता जे जुने पैलवान असतील अगोदर ते करून त्यांना खूप त्रास होत आहे. माझं एकच सांगणं आहे की मुलांना डोपिंग हे खूप शरीरासाठी अपायकारक आहे. त्यातून पुढं बहुत जास्त एकदम जास्त समस्या त्यांच्या शरीरावरती होणार आहेत आणि खूप त्रास होणार आहे. आज काय आहे त्यांना समजत नाही की साईडचा करतो म्हणून आपण करणार, आपण करतो म्हणून तो करणार, अशा पद्धतीनं ते एकामेकाचं बघून ते जास्त प्रमाण झालेलं आहे. पण मुलांना माझं सांगणं आहे की डोपिंग खूप चुकीचा विषय आहे. हा पूर्वी तुम्ही बघितलं तर एका पैलवान जर फॉर्ममध्ये आला तर 5-7 वर्ष त्याची फॉर्ममध्ये तो 1 नंबरला राहायचा. पण आणि जातानासुद्धा स्टेप बाय स्टेप तो आज तो 10,000 खेळला, पुढल्या वर्षी 15, नंतर 20-25 असा जायचा. आताचा पैलवान असा आहे की आज 10,000 खेळत असला तर पुढल्या वर्षी तो 50,000 डायरेक्ट खेळायला लागतो. आणि 50,000 खेळून तो 5-7 वर्ष त्याचा फॉर्म टिकून राहू शकत नाही. त्यानंतर तो 1-2 वर्षात अजून पूर्ण पैलवानकी संपून जाते. म्हणजे त्यांची पैलवानकी 1 नंबरचा फॉर्म 8-10 वर्ष 7 वर्ष तरी राहिला पाहिजे. तो फॉर्म क्षणी राहत नाही. 1-2 वर्षात तो पैलवान कमी होऊन जातो आणि शरीराचं पण तेवढंच नुकसान होतं आहे. अजून ह्याच्याविषयी चर्चा आहे बघा कुस्ती क्षेत्रात. संघटना ह्यांच्यातील वाद, त्यामुळं नुकसान होतं आहे पैलवानांचं, कुस्तीचं होतं आहे. तर काय सांगाल, हे जो चाललेला आहे सगळा विषय, तुम्ही बी जवळनं बघत असाल, कुस्तीच्या संबंधी ऐकत असाल, वाचत असाल, बघत असाल, काय वाटतं त्याच्याविषयी? तर जो संघटनामधील जो वाद आहे तो जे वरिष्ठ आमचे सर्व पैलवान असतील, वस्तात असतील, त्या सर्वांनी एकत्र येऊन हा वाद मिटवला पाहिजे. कारण शेवटी कसं आहे, पैलवान एकत्र बसले तर त्यातून मार्ग निघणारच आहे. असं कुठलाही पैलवान नाही की एकत्र बसला तर त्यातून त्यांना मार्ग सापडणार नाही. पैलवान असा असतो की व्यवस्थित बोललं, समोर चर्चा केली तर तो त्यातनं मार्ग काढत असतो. आडमोठी भूमिका कोणीही घेत नाही. पण एकत्र सर्वांनी बसून थोडं त्यातून जे जुने आमचे वस्ताद असतील, जुने पैलवान असतील, जे आता सध्या संघटनेत काम करत आहेत, पैलवानांसाठी
सगळेजण झटत आहेत. आता आपण महाराष्ट्र केसरीला बघायला गेलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस देण्यासाठी प्रत्येक आयोजकांचं आता जी गेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र केसरीची फॉर्च्युनर गाडी दिली. म्हणजे पैलवानांसाठी खूप मोठं बक्षीस देतात. ते पैलवानांचं चांगलं व्हावं, त्यातून पैलवान क्षेत्र वाढावं यासाठी संघटना प्रयत्न करतात. त्याबद्दल आमचं दुमत नाही. फक्त जे वेगवेगळ्या संघटना झाल्या त्यांनी एकत्र बसून काहीतरी यातनं मार्ग काढावा आणि जे आता सध्या तुम्ही पैलवानांसाठी झटतच आहात, एकत्र मिळून तुम्ही झटला तर आणखीन पैलवानांचं यातून चांगलं होऊन आणखीन पैलवान क्षेत्रासाठी चांगले दिवस येतील असं मला वाटतं. आता कुस्ती क्षेत्रात 4 DYSP भेटलेत. होतं का कधी एकत्र बोलणं भेटणं काय होतं का? एकत्र भेटणं बोलणं म्हणजे असं समोरासमोर आलं तर आज विजूभाऊ भेटले, हां, मग एकत्र बोलणं बसणं थोडं चर्चा करणं होतं. नाहीतर मग राहुल नाना असतील, नरसिंग यादव साहेब असतील, यांच्याबरोबर काय अधूनमधून फोनवर संभाषण चालत राहतं. कसं चाललं आहे, काय चालू आहे, तुमचं कसं आहे, माझं कसं आहे, या एकदा भेटू. फक्त त्यांची सर्व्हिस, त्यांना सुट्टी कधी मिळेल, मला नाही मिळेल, त्यामुळं असे कधीतरी योगायोगानं आमची भेट होती. पण फोनवर आमचं अधूनमधून बोलणं चालू असतं. गप्पा कुस्तीच्या होतात का पोलीस दलाच्या होतात? कुस्तीच्या थोड्या कमी होतात, पोलीस दलाच्या थोड्या जास्त होतात. पहिलवान, तुम्ही एवढी चर्चा करताय सगळ्या गोष्टी, तर जाता जाता सांगा आज कुस्तीची परिभाषा कुठल्या शब्दात कराल? कारण तुम्ही बोलकं व्यक्तिमत्व आहात हे एकंदरीत मुलाखतीवरनं कळतंय. कुस्तीची परिभाषा काय? कुस्ती म्हणजे आता माझ्यासाठी किंवा सगळं पैलवानांसाठी, ज्यांनी कुस्ती प्रामाणिक कुस्ती केलेली आहे किंवा पैलवान म्हणून जो प्रामाणिक आहे तो, त्याच्यासाठी कुस्ती म्हणजे सर्वस्व आहे. कुस्ती म्हणजे हा व्यक्त होण्याचा विषय नाही. ते एक त्यामध्ये तालमीत जाऊन ज्यावेळेस ती तालमीतलं ते आयुष्य असतं, ते आयुष्य खूप वेगळं असतं. नंतर किती जरी म्हणलं त्या आयुष्यासारखं दुसरं आयुष्य नाही, आणि त्या गोष्टीसारखं कोणतंही समाधान नाही. ती प्रॅक्टिस करणं, खुराक खाणं, गुरुला मान देणं, कुस्त्याला जाणं, स्पर्धा खेळणं, ह्यात एक समाधान आहे, ती नंतर कधीही मिळत नाही. खूप म्हणजे कुस्ती हा खेळ असा आहे की दुसरा कोणताही खेळ कुस्तीजवळ, म्हणजे कुस्तीपेक्षा कोणताही चांगला खेळ नाही, फक्त सगळ्यात श्रेष्ठ कुस्तीच आहे. पुढं काय काय ठरवलं आहे का? आगामी काय योजना आहेत? आगामी काय चालू आहे, सध्या पोलीस खात्यात पोस्टिंग 2-2 वर्ष एका ठिकाणी असतं. आम्ही 2 वर्षानंतर चेंज होत राहतं. प्रयत्न असतो की आपली जी तालीम गावी उभा केली आहे त्याला थोडं जास्त वेळ देता यावा, आणि पोलीस खात्यात ते शक्य नसतं. आगामी थोडं आहे. सध्या आता मी 8 महिन्यापासून या ठिकाणी वाई या ठिकाणी आहे. अगोदर 2-2.5 वर्ष केलं, अजून 1 वर्ष 1.5 वर्ष या ठिकाणी राहीन. नंतर भविष्यात अजून तरी मी काय ठरवलेलं नाही की नंतर कुठं पोस्टिंग घ्यायची किंवा काय करायचं, पण सुरू आहे सध्या. जरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असले तरी थोडं 50% लक्ष पोलीस खात्यावर असलं तरी 50% माग पैलवान सध्या कोण फॉर्ममध्ये आहे, कोणाच्या कुस्त्या कोणाबरोबर चालू आहेत, आपल्या तालमीत प्रॅक्टिस कसं चालू आहे, आपल्या भागात किंवा आपल्या इथं नवीन पैलवान कोण तयार व्हायला लागला आहे, याबद्दलसुद्धा तेवढंच लक्ष ठेवून असतो आणि माहिती घेत राहतो, आणि ती माहिती घ्यायला आवडतं. मित्रांनो, ह्यांच्याकडून शब्द घेतो. पुन्हा एकदा एक मोठी मुलाखत घेऊया. मित्रांनो, आत्ता हिंद केसरी सातारा स्पर्धा होती, त्यानिमित्त कुस्ती पाहण्यासाठी आले होते, आणि ती कुस्तीची आवड पोलीस दलात एवढं व्यस्त शेड्यूल असताना हे ते आत्ता जपत आहेत. तर एवढा वेळ दिला आणि प्रथमच व्यक्त झाला त्याबद्दल धन्यवाद. काय सांगाल पैलवानांना जाता जाता शेवटचा संदेश? जाता जाता पैलवानांसाठी एकच सांगेन की कुस्ती हा तुम्ही तुमच्या मागच्या जन्मी तुम्ही काहीतर चांगलं पुण्य केलं असणार, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी किंवा पालकांनी तुम्हाला कुस्तीत तालमीत टाकलेलं आहे आणि तुम्ही पैलवानकी करत आहात. यापेक्षा मोठी गोष्ट नाही. तुम्ही प्रामाणिक कष्ट केलं आणि चांगली नीतिमत्ता ठेवून जर राहिला तर तुम्हाला त्याचं फळ 100% मिळणार. तुम्ही एक चांगलं आयुष्य जगणार. आणि समाजात आज प्रशासनामध्ये मी काम करत असताना एक बघतो की जो प्रशासनामधले अधिकारी असतील, क्लास 1 अधिकारी असतील, पोलीस प्रशासनामधले अधिकारी असतील, बाकीच्या प्रशासनामधले अधिकारी असतील, हे अधिकारी पैलवानाकडे बघताना एक सभ्य चांगला व्यक्ती आणि एक आदर्श व्यक्ती म्हणूनच ते आपल्याकडे बघत असतात. आपण ठरवलं पाहिजे की बाबा त्यांच्या नजरेत आपण जो आत्ता सध्या पैलवानांविषयी त्यांच्या मनात जो आदर आहे तो आदर कायमस्वरूपी राहिला पाहिजे. त्यामुळे आपण आपल्याकडून एखादी कोणतीही चुकीची गोष्ट किंवा चुकीचं कृत्य झालं नाही पाहिजे, तेवढी आपण खबरदारी घेतली पाहिजे. धन्यवाद.